समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सण दिवाळीचा आनंददायी क्षणांचा, नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा। आमच्या असंख्य ग्राहकांना, हितचिंतकांना व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ दीपाली जयवंत सूर्यवंशी, प्रोप्रायटर वरद विनायक एचपी गॅस एजन्सी अंकलखोप, जयवंत आनंदराव सूर्यवंशी, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई शाखा सांगली, तसेच वरद विनायक एचपी गॅस एजन्सीचे सर्व कर्मचारी व सूर्यवंशी परिवार अंकलखोप, तालुका पलूस, जिल्हा सांगली। रयत शिक्षण संस्था व दी रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा यांच्या संयुक्त मालकीच्या सांगली येथील नूतन इमारत बांधकामाचा पहिला मजला स्लॅब कास्टिंगचा पूजन समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला। रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे.के. जाधव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। सांगलीत साकारली जाणारी रयत शिक्षण संस्थेची ही भव्य वास्तू संस्थेच्या कार्याला अधिक बळकटी देणारे ठरणार आहे, असे मत जे.के. जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। या स्लॅब कास्टिंगच्या वेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे.के. जाधव, जनरल बॉडी सदस्य एस.वाय. जाधव, विभागीय अधिकारी अशोक शिंदे, सहाय्यक विभागीय अधिकारी अँथोनी डिसोजा, रयत बँक ब्रँच मॅनेजर सुरेश पोळ, संस्था इंजिनियर संग्राम महाडिक, लालासो मोहीन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। संस्थेच्या या नव्या वास्तूमुळे सांगली परिसरातील शैक्षणिक व सामाजिक कार्यास अधिक चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। संस्थेच्या दक्षिण विभागामध्ये सांगली या ठिकाणी स्टँडच्या मोक्याच्या जागेमध्ये 4,57,00,000 रुपयाची आपण रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग आणि रयत कोऑपरेटिव्ह बँक या दोघांच्या सहकार्याने तिथं आपण बिल्डिंग बांधतोय। गेली 3-4 वर्ष झालं आज प्लॅनिंग चाललेलं आहे। 4 मजली इमारत असून त्याच्या पहिल्या मजल्याचा शुभारंभ परवाच आम्ही केलेला आहे आणि ते काम एक 4-6 महिन्यामध्ये पूर्ण करून त्या ठिकाणी नवीन वास्तूमध्ये दक्षिण विभागाचा कार्यकाल म्हणजे संपूर्ण ऑफिस तिथं दक्षिण विभागाचं रयत शिक्षण संस्थेचं चालू होईल आणि अतिभव्य अशी इमारत असून त्या ठिकाणी सुसज्ज अशा त्या इमारतीमध्ये रयत कोऑपरेटिव्ह बँक आणि रयत शिक्षण संस्थेचं दक्षिण विभागाचं मेन ऑफिस त्या ठिकाणी चालू होतं आहे आणि ते रयतचं ऑफिस एक आदर्श ऑफिस असेल। साताऱ्यानंतर विभागात स्वतःच्या मालकीचं रयत शिक्षण संस्थेचं ऑफिस बांधणारा हा दक्षिण विभाग हा पहिलाच आहे आणि ते ऑफिस ही अत्यंत सुसज्ज अशा रीतीने कॉर्पोरेट करण्याचा मानस दक्षिण विभागातील सर्व मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि ते काम अगदी एकदम जोरात चालू आहे। कॉन्ट्रॅक्टर अजय पाटील म्हणून आहेत, तेही काम करण्यात तत्पर असल्यामुळं लवकरच ते काम पूर्ण होईल आणि रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाची इमारत पूर्ण होईल। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।